सभा होते आणि विशेषतः शिंदे गटाचे खासदारांच्या प्रचारार्थ मोदी आज चपोरमध्ये सभा घेतात. शिवसेनेच्या, शिंदे गटाच्या नाही, आम्ही शिवसेनेचे बाळासाहेबांच्या विचाराचे धनुष्यबाणावर निवडून आलेले आणि परत धनुष्यबाणावर उमेदवारी केलेले दोन्ही उमेदवार आहोत. आणि त्या प्रचारासाठी महायुतीचे सत्ता या ठिकाणी महाराष्ट्र शासनामध्ये आहेत. आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब तर आहेतच फील्डवर, पण आज राष्ट्राचे नेते सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब स्वतः लोकांना संबोधित करण्यासाठी कोल्हापूरच्या भूमीमध्ये येत आहेत. खरं तर हा सुवर्णिम क्षण आहे की ज्याच्यामध्ये राष्ट्राचं सर्वोच्च नेतृत्व खऱ्या अर्थानं कोल्हापूरच्या मातीमधनं ही हुंकार भरतं आहे आणि देशाला प्रबोधन करण्यासाठी आणि देशाला दिशा देण्यासाठी आज या ठिकाणी कोल्हापूरच्या मातीमधनं खऱ्या अर्थानं ते त्यांचा प्लॅन, त्यांचं विजन, लोकांच्या प्रती असणारं त्यांची जे पुढचं काम आहे हे या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवतील आणि आम्हा दोन्ही उमेदवारांना सुद्धा बळ देण्याचं काम या निमित्त. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. होतंय आमच्यासाठी खऱ्या अर्थानं ही म्हणजे बुलेट ट्रेन जशी असते तशा पद्धतीची या ठिकाणी परिस्थिती आमच्याकडे या ठिकाणी आली. आमचं जे वातावरण अतिशय चांगल्या गतीनं चाललं होतं त्याला आता आणखी स्पीडनं नेण्यासाठी पुढं म्हणून स्वतः मोदीजी या ठिकाणी फील्डवर येत आहेत. दोन मतदारसंघासाठी ही सभा असणार आहे, किती लोकांची गर्दी होईल आणि पंतप्रधान मोदी या सभेत लोकांना काय आवाहन करणार? मोदी साहेब काय बोलतील हे आपण सांगू शकत नाही, कारण त्यांचं अभ्यास, त्यांचे विचार जगाला प्रेरित करणारे आहेत. US किंवा UK पार्लमेंटमध्ये सुद्धा ज्यावेळी ते त्या ठिकाणी पार्लमेंटमध्ये बोलायला उभं राहिले तर स्टँडिंग ओवेशन किती वेळा मिळालं आपण त्या ठिकाणी बघू शकता. म्हणजे जगातले बुद्धिवंत सुद्धा तिथे नतमस्तक होतात. असा माणूस आपल्या देशाला पंतप्रधान म्हणून लाभला आणि आज भारत देशाची गाथा जगभर या ठिकाणी गायली जाते. ज्या पद्धतीनं भारत देशाचा परचम 7 समुद्रापार या ठिकाणी नेला जातो, भारताची जी प्रतिष्ठा जगभरामध्ये वाढलेली आहे, भारताची इकॉनॉमी ज्या पद्धतीनं वाढते, भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर ज्या पद्धतीनं वाढतं आहे, याच्या ड्रायव्हिंग सीटवर स्वतः स्वयं मोदी साहेब आहेत. मला निश्चितपणे खात्री आहे की या सगळ्या देशातल्या चाललेल्या ॲक्टिव्हिटीज जगभरामध्ये वाढलेल्या या सगळ्या ह्याच्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामधला जो या ठिकाणी आजचा मेळावा आहे तो अत्यंत उच्चांकी, म्हणजे 1 ते 1.5 लाख लोक या ठिकाणी फक्त मोदीजींना ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी आणि त्यांच्या विचारानं मंत्रमुग्ध होण्यासाठी येतील. खरं पाहायला गेलं तर तुमच्या विरोधात शेतकरी संघटनेचे नेते आहेत, मात्र ठाकरे गटांच्या उमेदवारांकडून गद्दारांना मत नाही अशा पद्धतीचा प्रचार आहे तो केला जातोय. याला आता तुम्ही कशा पद्धतीने उत्तर देणार? आमची इमानदारी आमच्या जनतेच्या पायाशी आहे, आमची इमानदारी इथल्या प्रश्नांशी आहे, आमची इमानदारी गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आहे. मी खासदार म्हणून जे वचन मागच्या वेळी पंचवार्षिकला दिलं होतं ते पूर्ण करण्यासाठी मी महायुतीचा उमेदवार म्हणून मागच्या वेळी निवडून आलो होतो आणि यावेळीही महायुतीचा उमेदवार म्हणूनच उभा आहे. जे धनुष्यबाण मागच्या वेळी माझं चिन्ह होतं तेच धनुष्यबाण माझं ह्याही वेळी चिन्ह आहे. माझ्या मतदारसंघातले प्रश्न निवडून सोडवत असताना मागं मला मोदी साहेबचं नेतृत्व होते आणि राज्यामध्ये शिवसेना माझा पक्ष होता. केंद्रामध्ये आम्ही मागच्या वेळी निवडून येत असताना सुद्धा मोदीजींचा फोटो होता. शिवसेनेचे उमेदवार म्हणून आम्ही उभे होतो, धनुष्यबाण आमचं चिन्ह होतं, महायुतीचे उमेदवार म्हणून उभे होतो. गद्दारी आम्ही कुणाशीही केलेली नाही, आम्ही इमानदारी ठेवली. ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिलं ते महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून दिलं. आजही धैर्यशील माने असतील किंवा संजय मंडलिक असतील किंवा राज्यातले जे उमेदवार उभे आहेत हे सगळे महायुतीचे उमेदवार आहेत. ज्या युतीमध्ये आम्ही पूर्वी होतो त्याच युतीचे उमेदवार म्हणून आम्ही पुढे जातोय. त्याच्यामुळं आता हे लालछनं लावणारी लोक आहेत हे राजकीय दृष्टीनं त्या ठिकाणी लावतात. कुणीतरी मार्ग चुकला म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही चुकलो नाही म्हणून वाईट झालो, हे जर त्यांचं मत असेल तर आम्ही योग्य दिशा पकडली आणि जी देशाला, राष्ट्राला पुढे नेणारी दिशा आहे, माझ्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारी दिशा आहे, त्याच दिशेला आम्ही या ठिकाणी उभे आहोत. खरं तर महायुतीला पोषक वातावरण आहे. त्यांची सभा घेऊन तुम्ही एक मास्टर स्ट्रोक देताय. त्यानंतर देखील योगींची सभा तुमच्या मतदारसंघात होणार आहे. पुन्हा एकदा मास्टर स्ट्रोक तुम्ही देणार. मोदी साहेबांचं उंची ही आंतरराष्ट्रीय पातळीची आहे. जगभरामधल्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं भुरळ या नेतृत्वाची आपल्या त्या ठिकाणी पडलेली आहे. जगभरातली जनता मोदी है तो मुमकिन है असं या ठिकाणी म्हणा लागली आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नव्हे तर जगभरामध्ये त्यांचं कौतुक होतं आहे, त्यांच्या कामाचं कौतुक होतं आहे. त्याच्या पाठोपाठ योगीजी या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक संत माणूस, पण राजकारणामधला संत कसा असतो आणि जर एखादा ध्येयवेडा संत राजकारणामध्ये आला तर त्याच्या निमित्तानं राष्ट्रनिर्मितीचं काम कशा पद्धतीनं होऊ शकतं. एका
विकसित देशाचं स्वप्न पंतप्रधान पाहतायत आणि त्याच विकासाला दुगतीनं या ठिकाणी पुढे घेण्याचं काम सन्माननीय योगीजी त्यांच्या राज्यामध्ये त्या ठिकाणी करतायत. त्यांचे विचार ऐकण्यासाठी प्रेरित होण्यासाठी तरुणांच्यामध्ये प्रचंड त्यांच्या बाबतीतलं या ठिकाणी ग्लॅमर आहे, उत्साह आहे. आणि गावागावातला तरुण आज मी बघितलं स्टेटस लावलेले मुलांनी आणि त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी राज तिलक की करो तयारी आ रहे है भगवाधारी अशा पद्धतीचं वातावरण संपूर्ण या ठिकाणी गावागावामध्ये दिसतंय. भगवी वस्त्र धारण केलेला, सामान्यांना आपलासा वाटणारा आणि खऱ्या अर्थानं कामातनं स्वतःची छबी या ठिकाणी तयार करणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांची राज्यभर आणि देशभर त्यांची छबी त्या ठिकाणी तयार झाली. आणि तेही या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत आहेत, माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहेत. सोने पे सुहागा ज्याला आपण असं म्हणू, आज मोदी साहेब येत आहेत आणि 2च दिवसामध्ये खऱ्या अर्थानं योगीजी सुद्धा या ठिकाणी इचलकरंजीमध्ये येत आहेत. हे आमच्यासाठी अत्यंत बळ देणारं आणि ताकद देणारं या ठिकाणी प्रसंग आहे.